काय मग लंडन रिटर्न बोला तुमचा तर तिकडं लंडनला लय मोठा बिझनेस होता आणि इथं काय कोबी खिसत बसले तुम्ही बिझनेस आहे, माणसं लावलीच तुम्ही कामाला. कामाला लावलं का काय काम करायचं तिकडं? आम्ही तर ऐकलंय लय मोठे मोठे गोडाऊन आहेत तुमचे गाड्यांचे बिड्यांचे कशाचे हा, आहे काय ना. लय मोठे मोठे उडवणे आपले. हा, मग तिकडे तुम्ही लय भारी भारी सामान खात असताल. दिस इज मी तिकडे खायचो बर्गर, दिस इज पिझ्झा अँड व्हेजिटेबल्स. आणि तुम्ही तिकडे बघितलं असेल ना, तिकडे किती लोक असे गोरे गोरे पान, लाल लाल लोक एकदम भारी. तुम्ही कशा काय तिथं काळे राहिले? नाही, मी माझं म्हणजे असं झालं, मी तिकडनं येताना जेव्हा मी इंडियामध्ये जसा माझा प्रवेश झाला तर त्या टायमाला दिस इंडियामध्ये हिटिंग म्हणजे दिस गरमी खूप आहे. गरमीमुळे जसाच मी तिकडनं येताना मी असा गोरा पानच होतो. पण मी तिकडनं इथं आल्यानंतर जसं मी एअरपोर्टवर उतरलो त्याच्यानंतर मी बाहेर जेव्हा आलो त्या टायमाला माझी एकदम म्हणजे घरी इथपर्यंत येता आणि 4-8 दिवसामध्ये माझी पूर्ण अशी अवस्था काळी झाली. म्हणजे अख्ख्या इंडियाची धूळ आणि मट्टी सगळं ऊन म्हणजे तुमच्यावरच पडलं. हा, दिस डस्ट हवेत उडते ना. हो राहू दे त्यामुळे ती चिटकते अंगाला. हो. त्यामुळे मी असा काळा झालो. काळे आणि वरून चष्मा पण काळा आहे ना. तेच म्हणलं ना, चष्मादान तुमच्यात काहीच फरक दिसत नाही. हा.